या सुरू करूयात. दिसतोय मी? येस. हाय. हाय सर. सगळ्यात आधी तर प्रचंड अभिनंदन तुमचं. पावनखिंडच्या यशानंतर आता शेर शिवराज तुफान धुमाकूळ घालतोय सध्या थिएटर्स मध्ये. धन्यवाद. सो कसं वाटतंय सध्याचं फिलिंग, शेर शिवराजचं जे प्रेम मिळते ऑडियन्स कडून, त्याच्याविषयी काय सांग? चांगलं. खूप छान वाटतंय. खूप म्हणजे भारावून जायला होतंय की आपल्यावरती ऑडियन्स, आपला प्रेक्षक इतकं प्रेम करतो. ज्यांना आपण रसिक मायबाप म्हणतो, त्यांनी खरंच आश्रय दिलेला आहे. मी जे काही करायचा प्रयत्न करतोय, आमची टीम जे काही करायचा प्रयत्न करतेय, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर आणून त्या इतिहासासंबंधी अभ्यास करण्याची प्रेरणा यातनं मिळावी, हा जो आमचा हेतू आहे शिवराज अष्टकातला, तर तो पूर्ण व्हावा यासाठी जे काही धडपड आमची चालली आहे, त्याला लोकाश्रय मिळतं, याचा खूपच आनंद होतोय. असं एकूण फिलिंग आहे आता. नक्कीच. आणि महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आपण एक छोटासा इंटरव्ह्यू करतोय आपल्या इतिहासाबाबत. आपण बघतो की सर, आजकाल पुस्तकांमध्ये आपल्याला इतिहासाचे जे धडे दिलेले असतात ते लिमिटेड पद्धतीचे असतात. आणि जसं तुम्ही आता हे शिवराज अष्टक मांडताय, तर ज्यांना माहिती नाही, जे लहान मुलं आहेत, ते याकडे बघताना एका वेगळ्या दृष्टीने बघणार आहेत. मग तुम्हाला ही हिस्ट्री त्यांच्या पुढे रिप्रेझेंट करताना कशा पद्धतीचा अभ्यास करावा लागतो, काय विचार करून त्यांच्या पुढे हा इतिहास मांडावा लागतो? मुळामध्ये आत्ताची नवीन पिढी जी आहे, त्यांना काही मी दोष देणार नाही, कारण प्रत्येक युग बदलत असतं, काळ बदलत असतो. कालाय तस्मै नमा असं म्हणून आपल्या पुढे जावं लागतं. तर आत्ताची पिढी जी आहे ती जास्त टेक्नो सॅव्ही आहे, स्क्रीनची जास्त वेलवर्स्ड आहे. तर या गोष्टी असताना त्यांच्याकडनं पुस्तकं वाचण्याची अपेक्षा आपण नाही धरू शकत. त्यातूनही कोणी वाचन केलं तर अधिक उत्तम, पण ते वाचन करण्याची त्यांना प्रेरणा द्यायला पाहिजे. त्यांना कुठेतरी इन्स्पायर करायला पाहिजे की तुम्ही वाचा जाऊन. पण ते इन्स्पायर करण्यासाठी परत त्यांच्याच माध्यमात आपल्याला जावं लागेल. म्हणून खरं तर हा सगळा घाट घातलेला आहे. त्यामुळं इतिहास कुठेही मोडला जाणार नाही याची काळजी घेत असतानाच तो रंजक करावा लागतो. म्हणजे आपण खूप लहानपणी आपल्या शाळांमध्ये पण बघितलं की आपण, आपल्यापैकी बरेच जण मित्र आपले, की ते इतिहास म्हणल्यावर बोर व्हायचे, कारण तो थोडासा वृक्ष करून शिकवला जातो की या तारखेला हे घडलं, असं घडलं. तर ते जास्त रंजक करून सांगितलं तर ते लक्षात राहील. मग तारखाही आपोआप लक्षात राहतात. जसं महत्वाची गोष्ट जर घडलेली असेल आपल्या आयुष्यात तर ती तारीख लक्षात राहते. आपण काही ती जाणून बुजून लक्षात नाही ठेवत. तर अशा पद्धतीने इतिहास लक्षात ठेवला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये काय घडलं हे जास्त महत्वाचं आहे त्या तारखेला. कधी घडलं पेक्षा म्हणजे त्या दिवशी किती मोठा पराक्रम घडला आणि त्यासाठी किती काय गोष्टी आपल्या पूर्वजांनी केल्या हे आपण आणू शकतो. आणि ते खरंच रंजक आहे. म्हणजे ते करण्याची गरज नाही अधिक रंजक. उगाच ड्रामा त्याच्यामध्ये ओतून ते रंजक केलं पाहिजे असं काही मला वाटत नाही त्या सगळ्यामध्ये. आणि त्या पद्धतीनेच मी या चित्रपटांची रचना करतो. क्या बात आहे. आणि आपल्याला बघायला मिळते की महाराष्ट्राचा इतिहास हा खूप मोठा आहे, जाज्वल्य इतिहास आपण म्हणू शकतो. मग त्यात भोसले घराण्याचा असेल, त्याच्यानंतर पेशवाई असेल, किंवा आपण सध्या बघतो संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला इतिहासातल्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तर त्या गोष्टींविषयी काय सांगाल? तुम्ही त्याचं वाचन कधी सुरू केलं? तुमची इतिहासाप्रतीची आवड कधी निर्माण झाली? खरं तर ती लहानपणापासून घरातनच होती. माझे आजोबा खूप चांगले इतिहासाचे अभ्यासक किंवा वाचक असं म्हणू शकतो आपण त्यांना. पण मग घरातच गोष्टी सांगितल्या जायच्या लहानपणापासून. एक जी आत्ताच्या पिढीला दुर्मिळ गोष्ट आहे ती मला मिळाली, ती म्हणजे आजी आजोबा होते घरात. आणि त्यामुळे आजोबांच्या गोष्टींमधनं हे क्रांतिकारक भेटत राहिले किंवा शिवाजी महाराजांचे वीर भेटत राहिले, छत्रपती स्वतः भेटत राहिले. आणि मग त्यातून ती आवड निर्माण झाली लहानपणीच. आणि मग पुढे जसं ते मोठं झालं तसं निनाद काका भेटले, निनाद बेडेकर, स्वर्गीय निनाद बेडेकर जे मोठे इतिहासकार होते. ते माझ्या आजोबांचे मित्रच होते आणि त्यामुळे घरी येणं जाणं त्यांचं असायचं. आणि मग यातनं हळूहळू गोडी वाढली. ती रोजच्या त्या सगळ्या संपर्कातनं वाचनाची आवड, माझ्या आईमुळे मला वाचनाची आवड लागली. तर या सगळ्यातनं ते डेव्हलप होत गेलं, इतिहासाचं वाचन म्हणा किंवा अभ्यास म्हणा. क्या बात आहे. आणि आपण आता बघतो, जसं पुन्हा आपण आजच्या पिढीकडे येऊयात, कुठेतरी ना ते इतिहासाचं गांभीर्य आपण म्हणतो ना, की ते कुठेतरी कमी होत चाललंय. म्हणजे बऱ्याच जणांना इतिहास वेगळ्याच दृष्टीने बघितलं जातो, कारण त्याच्या मागे त्यांची तशी शिकवण असेल इतिहासाची किंवा काय असेल. पण तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना आता इतिहास
दाखवून देत आहे सिनेमांच्या माध्यमातून, तसे अजून काय काय पद्धती आहेत जेणेकरून त्यांना आपण इतिहासाचं महत्व समजावून देऊ शकू किंवा गोडी निर्माण करू शकू? नाही, त्यांच्यामध्ये अवेअरनेसच क्रिएट करायला लागेल. इतिहास म्हणल्यावर आपल्याला फक्त राजे महाराजे क्रांतिकारक यांचाच इतिहास वाटतो, तसं नाहीये. इतिहास हा संपूर्ण जगाचा असतो आणि सर्व विषयांचा इतिहास असतो. म्हणजे तुम्ही जर डॉक्टर किंवा वैद्यकशास्त्र असं जर घेतलं तर वैद्यकशास्त्राचा स्वतःचा एक इतिहास आहे, किंवा फिजिक्स घेतलं तर फिजिक्सचा स्वतःचा एक इतिहास आहे. म्हणजे फिजिक्सचे जे सिद्धांत आहेत किंवा प्रमेय आहेत, ती सगळी काय आज नाही बनली, ती इतिहासात कुठल्या तरी एका शास्त्रज्ञांनी शोधून काढली. तो इतिहास आपण सिद्धांत म्हणूया, हा अवेअरनेस आणला पाहिजे. आणि मग आपल्या राजांचा इतिहास, आपल्या क्रांतिकारकांचा इतिहास, वीरांचा इतिहास का महत्वाचा आहे? कारण त्यामुळे त्यांनी समाजधारणा केली. त्यांनी जर चांगलं पोषक वातावरण आणि सुरक्षित वातावरण इथे निर्माण केलं नसतं तर या प्रकारच्या कुठलेच विज्ञानाचे शोध असतील किंवा इतर सोयी सुविधा असतील या आपल्याकडे आल्या नसत्या. आतापर्यंत आपल्यावरती टोळधाडीच पडत राहिल्या असत्या आणि आपण अत्यंत समाज जीवन विस्कळीत जगत असलो असतो. छत्रपती शिवाजी महाराजांची देणगी ही आहे की त्यांनी कुठेतरी बाहेरून होणाऱ्या आक्रमकांना हे ठणकावून सांगितलं आणि त्यांच्या तलवारीच्या जोरावर सिद्ध करून दाखवलं की इथे माझ्या माणसांना नीट जगू द्या आणि नाही जगू दिलं तर मी आहे त्यांची काळजी घ्यायला आणि मग तुमची गाठ माझ्याशी, हे त्यांनी सांगितलं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्या बरोबर इथल्या माणसांना जगवण्यासाठी काय काय करावं लागेल, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची करपद्धती काय होती, छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन कसं होतं. आपण फक्त रांजाचे पाटलाचे हातपाय तोडले हे माहितीये, ते किती महत्वाचं होतं त्या काळी, पण त्यानुसार मग कायदे कसे असतील. ग्रँडफनी लिहून ठेवलंय की ह्युमन गव्हर्नमेंट ऑफ दी मिडिव्हल एज, म्हणजे मध्ययुगीन काळातलं अत्यंत माणुसकीचं शासन हे शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं होतं. तर या शासनाचा आपण अभ्यास केला पाहिजे. मग आजच्या काळात काय कमी पडतंय, रोज आपण जे पेपर उघडल्यानंतर इतके गुन्हे आपल्या वाचनामध्ये येतात, तो कायद्याचा धाक का नाहीये? या सगळ्या गोष्टींसाठी इतिहास शिकणं फार महत्वाचं आहे. आपण काय करतो, आपण इतिहास म्हणलं की शिवाजी महाराज की जय एवढं म्हणण्यापुरतं इतिहास शिकतो किंवा वाचतो. तर शिवाजी महाराज की जय म्हटलंच पाहिजे, म्हणायलाच हवं. पण ते का, कशासाठी जय, ते आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं समजून घेतलं पाहिजे की तो इतका महान राजा कसा काय होऊन गेला आणि मग तो महान का होता हे समजून घेतलं की ते जय म्हणायला अधिक स्फुरण येईल. नक्कीच. आणि आता आपण थोडंसं महाराष्ट्राकडे येऊयात. आपण बघितलं की संयुक्त चळवळीचा नंतर परिणाम असा झाला की आपल्याला महाराष्ट्र मिळाला. त्यात अनेक गिरणी कामगारांचा सुद्धा वाटा लाभला. त्याच्यामुळे लेबर डे सुद्धा हा साजरा केला जातो. तर मग महाराष्ट्राचा इतिहास जो तेव्हापासून आतापर्यंतचा आहे याच्यात काय काय बदल तुम्हाला जाणवला? बदल सच नाहीये, मला असं जाणवतं. एक तर म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या नंतर महाराष्ट्र म्हणून जी एक अस्मिता आहे ती जरा जास्त छान पद्धतीने उंचावली गेली. एक स्वत्वाची भावना मिळाली. महाराष्ट्र हा शब्द खरं तर ज्ञानेश्वरीत येतो पहिल्यांदा. संत ज्ञानेश्वरांनी, म्हणजे शिवाजी महाराजांच्या पूर्वी 400-500 वर्ष संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख केला, महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख. तर त्यामुळे तिथपासनं जे राष्ट्र अस्तित्वात आहे, महान असं राष्ट्र, त्याचं महानत्व आधुनिक काळामध्ये या लढ्याने आपल्याला पटवून दिलं असं मला वाटतं. आणि त्यामध्ये अनेकांचं जे योगदान आहे, म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंपासून अनेक नावं त्याच्यामध्ये घेता येतील. शाहीर अमर शेख आहेत किंवा अण्णाभाऊ साठे आहेत. तर या सगळ्या माणसांनी जी काही त्यावेळी झुंज दिलेली आहे, आपल्या कलेच्या माध्यमातून दिलेली आहे, आपल्या लेखणीच्या माध्यमातून दिलेली आहे, ती अद्वितीय आहे. अनेकांनी बलिदानं केली आहेत, अनेकांनी जीव अर्पण केले महाराष्ट्र, आजचा जो महाराष्ट्र तो दिसण्यासाठी. मी परत म्हणतो की आपण कृतज्ञ होता कामा नये. आपली पिढी बऱ्यापैकी, आपली आणि आपल्या पुढची पिढी ही इतिहास जेव्हा नाकारते तेव्हा मला त्याच्यामध्ये कृतज्ञपणा वाटतो की काही लोकांनी आपल्यासाठी जीव दिले, आपल्यासाठी घरादाराची राख रांगोळी केली. तर याची जाणीव कुठेही आपण ठेवणार नाही आहोत. म्हणजे आपण जर इतिहास नाकारतो ना, जाऊ दे आता मला ते सांगू नका, आम्ही आजच्या युगात जगतो, पुढचं मला सांगा. कसं सांगू पुढचं, जोपर्यंत तुला मागचंच माहिती नाही. ते आहे. तर या लोकांच्या प्रती आपली काहीतरी कृतज्ञता आहे का नाही, की ज्यांच्यामुळे आज आपण शांततेत बसलो आहोत, ज्यांच्यामुळे आज आपण अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा
वापर करून काही सुखसुविधा अनुभवतो आहोत. तर या लोकांनी जे खस्ता खाल्ल्या आहेत, आता आपण या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तू माझी मुलाखत घेतोय, तू कुठेतरी नागपुरात बसलायस, मी कुठेतरी पुण्यात बसलोय. पण या मंडळींना जेव्हा जनजागृती करायची होती, महाराष्ट्र वाचवायचा होता, त्यावेळी त्यांना गावोगाव फिरावं लागलंय, वणवण फिरलेत, अनवाणी फिरलेत, चपला नव्हत्या पायात. या सगळ्याचे उपकार आपण स्मरले पाहिजेत असं मला वाटतं. आणि आपण जेव्हा नाकारतो इतिहास किंवा आपण म्हणतो की मला ते सांगू नका, त्यावेळी मला असं वाटतं की आपण त्यांचे उपकार नाकारतो, ते नाकारले नाही पाहिजे. नक्कीच. आणि दुसरं म्हणजे आपला महाराष्ट्र अजून एका गोष्टीमुळे ओळखला जातो, ती म्हणजे आपली मराठी भाषा. आणि ही मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी जसं आपण म्हणू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रयत्न केले, किंवा आपण बघतो की मराठीमध्ये आपल्याला प्रत्येक पावलावरती नवीन बोली बघायला मिळते. आणि ही बोलीच खरं तर या मराठी भाषेची मजा आहे. तशात तुम्ही काय सांगाल मराठी भाषेविषयी आणि या बोलींविषयी? तुम्ही किती पद्धतीने या भाषेचं हे करता? मराठी भाषा त्या भाषे इतकी समृद्ध भाषा क्वचितच कुठली तरी असेल. मी खूप अभिमानाने म्हणतोय, अभिनिवेशाने नाही म्हणत. कारण इतकी सर्वसमावेशक भाषाच मला नाही वाटत कुठली असेल दुसरी. की की आपण हे प्रयोग करून बघावा की कुठलाही नॉन मराठी माणूस हा चटकन मराठी शिकू शकतो. त्याचं कारण ती तितकी सोपी आहे, ती समजायला सोपी आहे, कारण ती भावप्रवाही आहे. त्याच्यामध्ये भावना खूप आहेत, पटकन भावना निर्माण होतात, पटकन भावना त्या भाषेच्या उच्चारातनं तुम्ही पोहोचवू शकता. म्हणजे आता पावनखिंड या चित्रपटाचं उदाहरण द्यायचं झालं तर अनेक नॉन मराठी लोकांचे स्टेटस आपण पाहिले की ज्याच्यामध्ये बाजीप्रभू म्हणतात चल, तर ते लोकांना आवडलं. त्याच्यामध्ये चल त्यांना कळलं की त्याच्यामध्ये म्हणायचं काय, तो तो जो ऍटिट्यूड आहे त्या योद्ध्याचा, त्या वॉरियरचा, तो कळला त्यांना. तर अशी ही मराठी भाषा आहे. ज्ञानेश्वरांन माऊलींनी तर म्हटलंच आहे, हे मराठाची बोलू कौतुके, परिते अमृताते ही पैजा जिंके, ऐसी अक्षर रसिके मिळवी. तर अमृताशी पैजा जिंकणारी ही भाषा आहे. इतकी गोड भाषा आहे. ती प्रसंगी कठोर होते, प्रसंगी गोड राहते, मऊ मृदू मुलायम होते, नाजूक होते. ती जेव्हा शृंगाराचं वर्णन करते तेव्हा ती एखाद्या काय भरतकामाच्या जरीबुट्टी सारखी दिसते. जेव्हा ती वीररसाचं वर्णन करते तेव्हा ती तलवार होते. अशा अनेक गोष्टी आपण मराठी भाषेच्या बाबतीत अनुभवू शकतो. अशी व्हर्सटाईल ज्याला म्हणू आपण, विविधांगी अशी भाषा दुर्मिळ आहे. त्यामुळे मराठी भाषा ही आपली जी मातृभाषा आहे, ती मातृभाषा टिकली पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच. आणि दुसरं महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रात असलेले सगळे गडकिल्ले. आता आपण बघतो की त्या बऱ्याच गडकिल्ल्यांची दुरावस्था झालेली आहे. आपल्याला काही ना काहीतरी लिहिलेलं बघायला मिळतं गडकिल्ल्यांवर. तर ही जी दुरावस्था आहे आजच्या तरुण पिढीने किंवा आजच्या काळात झालेली, ती आपण कशा पद्धतीने भरून काढू शकतो? आपण ते नुकसान तर नाही भरून काढू शकत, पण त्या चुका सुधारू कशा शकतो येणाऱ्या काळात? मला असं वाटतं की हे थोडंसं चित्र आता बदलत चाललंय. कारण मी स्वतः दुर्ग संवर्धन करणाऱ्या अनेक संस्थांशी संबंधित आहे. या संस्था नवीन तरुणांच्याच आहेत आणि त्या पदरमोड करून, म्हणजे शासनाची वाट न पाहता की शासन काहीतरी करेल याच्यामध्ये ते काम करतायत. अर्थात शासनाचं त्यांना सपोर्ट आहे. शासन चांगल्या पद्धतीने पाठिंबा देत आहे. उदाहरणार्थ सह्याद्री प्रतिष्ठान सारखी संस्था आहे, की ही संस्था गडकिल्ले संवर्धनात गेले अनेक वर्ष, 5-10 वर्ष काम करते. आणि अनेक किल्ल्यांवरती दरवाजे बसवणं, अनेक किल्ल्यांवरती तोफगाडे बसवणं, किल्ल्यांची डागडुजी करणं. म्हणजे त्यांच्या नावावर अनेक छान विक्रम असे आहेत की जसं वसंतगड नावाचा किल्ला आहे, त्याचा बुरुज ढासळला होता. तो बुरुज त्यांनी ऐतिहासिक पद्धतीने उभा केला. ऐतिहासिक म्हणजे ती घटना ऐतिहासिक होतीच, तो बुरुज उभा करण्याची. पण त्याची पद्धत जी होती, म्हणजे चुना, गूळ, डिंक वगैरे सगळी जी मटेरियल आहे, ते मटेरियल त्या प्रकारच्या त्या काळातल्या घाण्यामध्ये त्यांनी फिरवून ते एकजीव करून तिथले दगड जे होते त्या बुरुजाचे ढासळले ते शोधून काढून तो बुरुज परत उभा केला. ही खूप कमेंडेबल गोष्ट आहे आणि असे अनेक तरुण काम करतात. मला असं वाटतं की जे आपण बोलतो नागर संस्कृतीतले लोक शहरामध्ये राहून किंवा आपल्यामध्ये पण जराशी अवेअरनेसची गरज आहे. आपण कित्येकदा असं करतो की गड किल्ल्यांच्या संदर्भातली कुठली तरी एक संवर्धनाची पोस्ट आली की ती पुढे ढकलून मोकळे होतो. ती वाचावी. त्याच्यामध्ये आपल्याला काय योगदान देऊ शकतो आपण, कधी पैसे देऊ शकतो, कधी वेळ देऊ शकतो, कधी श्रम देऊ शकतो, ह्याचा विचार करावा. जसं आमची टीम आहे,
शिवराज अष्टकची. त्याच्यामध्ये मृणालताईंपासनं, चिन्मयपासून, अजय पुरकर, मी, समीर धर्माधिकारी असे अनेक कलाकार आम्ही वारंवार सह्याद्री प्रतिष्ठान आणि अन्य सगळ्या दुर्ग संवर्धन करणाऱ्या सगळ्या संस्थांशी त्यांच्या ज्या मोहिमा असतात किंवा त्यांचे जे उपक्रम असतात त्याच्यामध्ये सहभागी होतो. व्यक्तिशः आपण होतो. म्हणजे प्रत्यक्ष वेळ, पैसे देणं, पैसे तर निधी तर द्यायचा आम्ही प्रयत्न करतोच जास्तीत जास्त. म्हणजे ती बातमी तुम्ही पाहिली असेल आता की प्रतापगडावरती प्रमोशनची जेव्हा सुरुवात झाली शेर शिवराजच्या, तेव्हा प्रतापगडाच्या सुधारण्यासाठी आपण एक निधी त्यांच्या सुपूर्द केला. तर हे आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे, कारण ते गड किल्ले आपले सगळ्यांचे आहेत. उद्या आपण दाखवू शकलो पाहिजे पुढच्या पिढीला की या गड किल्ल्यांवरती असे असे पराक्रम झाले आणि ते भूतकाळात रमण्यासाठी नाहीयेत. म्हणजे गैरसमज आपला हा असतो की हे अजून 400 वर्षाच्या त्या इतिहासातनं बाहेरच नाही आले. तसं नाहीये. त्या गड किल्ले म्हणजे चित्रपट जर माझे पाहिलेत, म्हणजे आमच्या टीमचे चित्रपट जर पाहिलेत, तर लक्षात येतं की मी ते जोडायचा प्रयत्न करतो आजच्या काळाशी. म्हणजे जसं पावनखिंडीमध्ये जोतवंतीचा बॉटनीचा संबंध होतो. जोतवंती नावाची वनस्पती बहिर्जी नाईक वापरतात. म्हणजे तिथे आणि याचा उल्लेख भारूदखान्यामध्ये जोतवंतीची कांडकं असायची, ती किती किलोवर यायची, त्याचा उल्लेख आपल्याला आढळतो भारूदखान्याच्या दप्तरामध्ये. तर अशा प्रकारे मराठ्यांचं जे आत्ताच्या काळातलं ज्ञान आहे, म्हणजे मला एक मित्र भेटला आपला, तो असं म्हटलं की दादा मला शिवचरित्र सांगायचंय. म्हटलं तू काय करतोस, तुझं करिअर काय? तो म्हटला की मी मेटलर्जी मध्ये काम करतो. मग म्हटलं अरे तू शिवचरित्र सांगताना मेटलर्जीचा का नाही विचार करत, की ज्या तोफा त्या काळी महाराजांच्या कारखान्यात तयार झाल्या, त्यातल्या बऱ्याचशा तोफा अजूनही सुस्थितीत आहेत. आपल्या करंटेपणामुळे त्याचा वाट लागली, पण त्या सुस्थितीत आहेत. या ज्या तोफा आहेत त्या, तर यांच्यामध्ये कुठला धातू वापरला असेल, तो कसा काय इतका वेळ टिकला, हे जर आपण सांगितलं तर त्याचा कदाचित आजच्या काळात सैन्याला उपयोग होऊ शकतो का, असं इथपर्यंत आपण ते स्प्रेड करू शकतो. किंवा नॉर्मल माणसाच्या आयुष्यामध्ये समजा आपण एखादी कार बनवतो, भारतासारख्या ठिकाणी टिकाऊ पत्रा असणं खूप गरजेचं आहे, कारण अनेकविध सीझन्स या भारतासारख्या देशामध्ये असतात, खंडप्राय देश असल्यामुळे. तर या ठिकाणी कुठल्या प्रकारचं मेटल आपण जर गाडीत वापरलं तर गाडी जास्त काळ टिकेल, तिला गंज पकडणार नाही, इथपर्यंत जाता येऊ शकतं ना शिवप्रभूंच्या इतिहासात. तर मला असं वाटतं की तो कंटेम्पररी करून घ्यायला पाहिजे इतिहास, आपण तो टाकून नाही दिला पाहिजे, कारण तो खूप महान इतिहास आहे. नक्कीच. आणि आपण बघतो की पुन्हा आपण थोडंसं तरुण पिढीकडे येऊ की शाळेत किंवा कॉलेजात जेवढं शिकवलं जातं तेवढंच मुलांना वाटतं की इतिहास आहे. अवांतर वाचन फारसं आज कुणी करत नाहीये. तर आजच्या तरुण पिढीला काय सांगाल, त्यांनी कुठल्या दृष्टिकोनातून आजच्या आपल्या इतिहासाकडे बघितलं पाहिजे? फक्त महाराष्ट्राच्याच नाही, तो ओव्हरऑल इतिहास या विषयाकडे त्यांनी कुठल्या अँगलने बघितलं पाहिजे? मी तेच म्हणतोय की ते आपण संपूर्णतः इतिहास, कुठलाही इतिहास असो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालू होऊन किंवा त्यांच्या आधीपासून चालू होऊन स्वातंत्र्य लढ्यापर्यंत काय काय घडलं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय काय घडलं, हे आपण आजच्या पिढीला दाखवू शकतो, दाखवलं पाहिजे. आणि आजच्या पिढीने ते समजून घेतलं पाहिजे आणि त्यातनं नवीन जे चॅलेंजेस आपल्या समोर उभे राहणार आहेत नवीन युगामध्ये, नवीन जगाचे, म्हणजे जसं आता काय म्हणूया आपण त्याला, प्लेग सारख्या गोष्टी आपण अनुभवल्या, भोगल्या. तर प्लेग मध्ये नेमकं काय काय घडलं होतं, तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे जेव्हा आपण पॅन्डेमिकला तोंड देतोय. तर हा सगळ्या इतिहासातनं शिकण्याच्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की थोडंसं मागे डोकवत राहिलं पाहिजे. म्हणून जी सिंहाची एक हे म्हणतात की सिंहावलोकन करणं, म्हणजे सिंह दर 10 पावलं चालल्यानंतर मागे वळून बघतो, तसं इतिहासाचं आहे. असं मला वाटतं की मागे काय घडलं होतं आणि मागे काय घडलंय ते चुकत नाहीये, हे बघितलं पाहिजे. इतिहासातनं जसं चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत तसं चुकाही शोधल्या पाहिजेत आणि मग त्या चुकांवरचं उत्तर पूर्वजांनी आपल्या काय शोधलं होतं याचा विचार केला पाहिजे, असं मला वाटतं. नक्कीच. आणि आता आपण थोडंसं आपल्या महाराष्ट्रात जितके काही म्युझियम आहेत, ऐतिहासिक म्युझियम, तिथे त्या पद्धतीच्या जुन्या ऐतिहासिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. पण बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात आलं, तर खास करून नगरचं जे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आहे, तिथे असं सांगण्यात आलं किंवा असं बोलताना लक्षात आलं की अनेक गोष्टींची कमतरता आहे, अनेक गोष्टींचा तिथे साठा कमी आहे. मग तो साठा कमी असण्यामागचं कारण एक्झॅक्टली तुम्हाला काय वाटतं आणि त्या गोष्टी आपण कशा पद्धतीने भरून काढू शकतो तिथे? मला असं वाटतं की थोडंसं
आपल्यालाच अवेअरनेस क्रिएट करावा लागेल आपल्या लोकांमध्ये. म्युझियम बघायला किती जण जातात, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे की आता पुण्यामध्ये इतकी छान मोठी 3-4 म्युझियम आहेत. राजा केळकर संग्रहालय आहे, महात्मा फुले संग्रहालय आहे, की जिथे खूप दुर्मिळ आणि पुरातन वस्तू ठेवलेल्या आहेत. पण किती जणांना वाटतं की आज आपल्या फॅमिलीला घेऊन आपण रविवारी जरा म्युझियम बघायचं. काहीतरी अभ्यास करणारे मोजके तुरळक लोक सोडले आणि पर्यटकांपैकी तुरळक पर्यटक सोडले, तर आपण म्युझियम बघायला सुद्धा जात नाही. तर मला असं वाटतं की हा संपूर्ण जो भाग आहे तो सगळा अवेअरनेस क्रिएट करण्याचा, जागृती निर्माण करण्याचा भाग आहे. नक्कीच. आणि म्युझियम सोबतच त्याच्यात अजून एक गोष्ट येते की आपल्या महाराष्ट्रातली जी शहरं आहेत, जे जिल्हे आहेत, त्यांना सुद्धा एक ऐतिहासिक वारसा आहे. जसं आपण कोल्हापूर बाबत बोलायला गेलो, कोल्हापूरला एक वेगळा वारसा आहे, अहमदनगरला एक वेगळा वारसा आहे, की चांदबिबीचा असेल किंवा डिस्कव्हरी ऑफ इंडिया नेहरूने तिथे लिहिलेली असेल. प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणाला काही ना काहीतरी वारसा आहे. तर तो वारसा सुद्धा आपल्याला जपला पाहिजे आणि आजच्या युथने तो वारसा जपण्यासाठी हेरिटेज वॉक्स आपण म्हणतो ज्याला, हेरिटेज वॉक्स अरेंज केले पाहिजेत किंवा अजून कशा पद्धतीने ते तो शहरातला वारसा त्या शहरातल्या लोकांना जाणीव करून देऊ शकतो. मला तेच उत्तर परत तेच आहे की आपण आपल्याला उपलब्ध माध्यमातून जसे जसं अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे. म्हणजे जसं तुझ्याकडे आता आर्जिंगचं एक तंत्र आहे, माझ्याकडे फिल्म मेकिंग आहे. यातनं आपण त्या गोष्टींची क्युरिओसिटी निर्माण केली पाहिजे. जे करण्याचा माझा प्रयत्न श्री शिवराज अष्टकमध्ये आहे, की त्याबद्दल कुतूहल निर्माण झाला पाहिजे, की खरंच असं होतं का? मग एखादा तरुण जाईल आणि एखादा ग्रंथ उघडून बघेल आणि मग म्हणेल की हे असं होतं किंवा नव्हतं, जे काय असं. तर ते कुतूहल निर्माण करण्याचं काम आपलं आहे, असं मला वाटतं. नक्कीच. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही जवळपास लहानपणापासून इतिहास वाचताय, तर मला विचारायला आवडेल की तुमच्या दृष्टीने इतिहासाची व्याख्या काय आहे? माझ्या दृष्टीने इतिहासाची व्याख्या सोपी आहे खरं सांगायचं तर. ती त्याच्या म्हणजे त्या शब्दातच आहे. इतिहास म्हणजे इति ह असं म्हणजे असं झालं, एवढं सोपं आहे ते. क्या म्हणजे बात. आणि मग असं झालं जे आपण म्हणतो त्याला वेगवेगळे कंगोरे असतात किंवा त्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या काय म्हणू दृष्टिकोन असतात, इंटरप्रिटेशन्स असतात आणि त्या इंटरप्रिटेशन्स मधनं आपण गोष्टी मांडू शकतो, असं मला वाटतं. नक्कीच. आणि आता आपण थोडंसं शेवटच्या टप्प्याकडे जाऊयात, की आता जसं शेर शिवराज स्वारी अफजल खान संपल्यानंतर एक कटसीन आहे, ज्याच्यात कळतं की शेर शिवराज स्वारी आग्रा हे पुढचं अष्टक आम्हाला बघायला मिळणार आहे. तर त्याविषयी थोडंसं काय सांगाल? त्याविषयी आत्ता बोलणं जरा टू अर्ली होईल. आपण वेळ आली की नक्कीच त्या सगळ्या संदर्भात बोलूया. आणि पण त्याच्या दुसरं मागे मला हेतू हाच होता की एक युनिव्हर्स आपण ज्याला म्हणतो, जसं मार्वलचं आहे तसं म्हणजे आता प्रेक्षकच असं म्हणायला लागलेत की हे CSMU आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्स आहे. तर तसं युनिव्हर्सचा कुठेतरी एक फील द्यावा असं एक माझ्या मनात. क्या बात आहे. आणि दुसरं म्हणजे आज महाराष्ट्र दिवस आहे, त्याचसोबत लेबर दिवस आहे, तर त्याच्या शुभेच्छा आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना आणि लिस्टर्सना कशा पद्धतीने द्याल? मी सगळ्यांना एवढंच म्हणेन की महाराष्ट्र हे खूप महान राष्ट्र आहे आणि अनेक अंगाने महान आहे. म्हणजे फक्त शिवछत्रपतींचा इतिहास तर महान आहेच आहे, खूप महान इतिहास आहे. पण त्याच्याबरोबर सर्व प्रकार म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं नाव आहे. खाशाबा जाधवांपासून आपण ती परंपरा पाहू शकतो. त्यांनी ऑलिम्पिकचं पहिलं मेडल जिंकलं. त्याच्यानंतर म्हणजे क्रीडा क्षेत्रातली अनेक नावं आपल्याकडे सचिन तेंडुलकर आहेत, आदिती भागवत आहेत. त्याच्यानंतर अशी अनेक नावं आपल्याला रणजित चांगले आहेत. अशी नावं घेता येतील. कला क्षेत्र तर किती मोठं आहे आपल्याला माहितीच आहे की इथेच मुंबापुरी आहे. त्यामुळे चित्रपट क्षेत्र झालं, पंडित भीमसेन जोशींसारखा महान स्वर भास्कर इथे होऊन गेला. असं हे एक महान राष्ट्र आहे सर्व अंगांनी. इथेच खूप मोठे मोठे जयंत नारळीकरांसारखे खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत. रघुनाथ माशेलकरांचे सारखे खूप मोठे शास्त्रज्ञ इथे आहेत. डॉक्टर देगलूरकरांसारखे खूप मोठे आर्किओलॉजिस्ट इथे आहेत. तर म्हणजे प्रत्येक क्षेत्र, कुठलंही क्षेत्र घेतलं तर त्या क्षेत्रामध्ये आपला महाराष्ट्र हा कायम अग्रगण्य राहिलेला आहे. म्हणजे आत्ताचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ श्री नरवणे आहेत, जनरल नरवणे आहेत. तर हे जर आपण पाहिलं तर मराठी माणूस कुठेही कमी नाही, तो महाराष्ट्राच्या मातीतनं उदयाला आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या सूर्याचा तेजाचा प्रकाश त्याच्यावर पडलेला आहे, अंश त्याला मिळालेला आहे. असं हे महान राष्ट्र आहे. या महान राष्ट्राच्या जडणघडणीचा विचार आपण करूया. आपल्या हे ज्यांनी घडवलं त्यांचे उपकार आपण स्मरूया आणि हा महाराष्ट्र दिन आपण सगळे मिळून मोठ्या अभिमानानं साजरा करूया,
असं मी सांगेन. आणि एक खूप सुंदर संधी आहे हे साजरा करण्याची, की सुट्टी असेल त्या दिवशी. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पराक्रम मी मांडलेला आहे शेर शिवराज या चित्रपटातून, तो आपण सगळेजण मिळून नक्की अनुभवूया या दिवशी, असं मला वाटतं. नक्कीच. आणि जाता जाता दोन छोट्याशा एंडोर्समेंट की नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर, तुम्ही ऐकताय रेडिओ ऑरेंजवर, आणि रेडिओ ऑरेंजच्या सगळ्या व्ह्युअर्सना महाराष्ट्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ ऑरेंज, आणि रेडिओ ऑरेंजच्या सर्व श्रोत्यांना माझ्याकडून आणि माझ्या सर्व शिवराज अष्टकाच्या टीम कडून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.